राहुल जी ने ये कहा कि वो पहले बोलेंगे और आपसे अपनी बात रखेंगे। आदरणीय राहुल गांधी जी। उधर सोनिया गांधी को पत्र लिखकर पार्टी पर सवाल उठाने वाले कांग्रेस के पूर्व विधायक मोहम्मद मौकी पार्टी से ही बाहर निकाल दिया गया है। एक अगर लेटर इनको इतना डिस्टर्ब कर रहा है तो कहीं ना कहीं ये पार्टी अपने को सुधारने के लिए तैयार नहीं है। तो आज इन तमाम मुद्दों पर हो देश की सबसे बड़ी बहस। और अब अपने आर पार के सुप्रसिद्ध विश्लेषण का ये नजर डाल लेते हैं। सरकार के अध्यादेश को बकवास बताते हुए कहा था, मैं इसे फाड़कर फेंकना चाहूंगा, ये कहा था। अब देखिए खड़गे जय श्रीराम मित्रांनो, मी मोदी भक्त आहे। 180 कोटी हा जो मोदी साहेबांचा जो परिवार आहे हा मोदी भक्त आहे। आजच्या तारखेला दिनांक 15/12/2025 मोदी साहेबांना दिल्लीच्या ठिकाणी जाऊन काही कार्य करतात। मोदी तेरी कबर खोदेगी। अरे दादांनो, ज्या वेळेस तुम्ही मोदी तेरी कबर खोदेगी ना, तो लोक फुलांचा आशीर्वाद देतात आणि अशा लोकांना देश कधी माफ करणार नाही। आम्हाला गर्व आहे की आम्ही आज मोदी साहेबांच्या आशीर्वादाने हा पूर्ण देश आज सुरक्षित आहे। आणि तुम्हाला शिव्या देऊन काय वाटतं? मोदी साहेबांसारख्या थोर व्यक्तीला एक चांगले कामं करतोय तो 2014 पासून आताच्या डेटपर्यंत सबका साथ सबका विश्वास सबका प्रयास। तुम्ही ना प्लीज जेवढ्या तुम्ही त्याला मोदी साहेबांना शिव्या देत जा ना, तेवढे आमच्यासारखे कार्यकर्ता त्यांना आशीर्वाद देईल। आणि चुकीची गोष्ट आहे, तुम्ही हे असे बोलता तर चुकीची गोष्ट आहे। देश तुम्हाला कधीच माफ करणार नाही, कधीच नाही। आणि पूर्ण 180 कोटी परिवार हा जो मोदी साहेबांचा आहे ना, हा सगळ्यांना समजतोय की ह्या शिव्या कोण द्यायला लावतंय। त्याच्यामुळे ना देशाला ना बुद्धू नका समजू। आम्हाला बुद्धू 140 कोटी आहे ना, हे पूर्ण परिवाराला माहिती की बुद्धू कोण आहे। म्हणून आम्ही मोदी साहेबांची पूजा करतो, आम्ही मोदी साहेबांना मानतो। जय श्रीराम, जय श्रीराम, जय हनुमान, हर हर मोदी, घर घर मोदी, जय सियाराम। वोट चोरी की बात करिए, हम लोग भी कर रहे हैं। आप चुनाव आयोग पर सवाल खड़ा करिए। सबको का इस्तेमाल करते हैं और सारा कांग्रेस पार्टी पूरे का पूरे नेतृत्व उस रैली में मौजूद थे और प्रधानमंत्री मोदी जी का कमर खोदने के लिए इन्होंने नारा लगाया, इस देश के लिए, इस शरण में इससे ज्यादा दुर्भाग्यपूर्ण कोई चीज नहीं हो सकता है कि देश के प्रधानमंत्री 140 करोड़ के नेता, विश्व में सबसे प्रसिद्ध, सबसे मजबूत नेता, आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी का कमर खोदने के लिए कांग्रेस की रैली में बात कहा गया है। मैं चाहता हूँ कांग्रेस का नेतृत्व माफी मांगना चाहिए, इस सदन के माध्यम से ऐसे माफी मांगना चाहिए। राज्यसभा में, लोकसभा में स्थगित की जा रही है। कांग्रेस सांसद प्रियंका गांधी ने बीजेपी के हमलों का जवाब दिया। प्रियंका गांधी ने कहा कि होना चाहिए और जहां तक मेरी इंफॉर्मेशन एक्शन होगा जल्दी, लेकिन उसको इशू बना के संसद को नहीं चलने देना, ये भारतीय लोकतंत्र का खोखलापन है। जय श्रीराम। बीजेपी का खोखलापन गोवा है कि आप आता जे आमचे इलेक्शन होणार आहे, को नहीं चलने देना चाहते हैं। तामिळनाडू असो, पश्चिम बंगाल असो, केरळ असो, प्रत्येक राज्यामध्ये फक्त मोदी साहेबांनाच लोक मत देणार। लेकिन दुर्भाग्य ये है मला गर्व आहे मोदी जी को आज मोदी साहेबांच्या आशीर्वादाने आपला भारत देश पुढे चाललाय आणि मोदी तेरी कबर खोदेगी। तू तुमच्या जिंदगानीवर 70 वर्ष तुम्ही फक्त देशाला लुटलं रे, तुम्ही काहीच केलं नाही। म्हणून जनता 14 वर्षात मोदी साहेबांची कामं बघितली ना, ते खूप आम्हाला अभिमानाने काम वाटतात, खूप अभिमानाने। तो सिंदूरचा बदला असो, 3 तलाक असो, राम मंदिर असो, जगातील प्रत्येक गोष्ट असो, आमच्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप चांगले कामं केलेले देवाभाऊनी। म्हणून आम्हाला गर्व आहे कि आम्ही हिंदुस्तानी है, आम्ही हिंदुस्तानी है, आम्ही भारत है, आम्ही सब भारतीय है, हम सब भारतीय है।
जय श्रीराम, हर हर मोदी, घर घर मोदी. माझी आकाशवाणी, मी 2019 पासून आकाशवाणी करतोय. जेव्हा टीम वर्कला मोदी साहेब पहिल्यांदा पंतप्रधान झाले, दुसऱ्यांदा सुद्धा मी पायी यात्रा केली, तिसऱ्यांदा पण मी पायी यात्रा केली, चौथ्यांदा सुद्धा मी पायी यात्रा करणार. आणि आमचे हे महादेव सोमवार, आज महादेवाचा वार आहे. आजची 15/12/2025 संध्याकाळचे 7:36 झालेले. मला गर्व आहे की भोले बाबा आशीर्वाद देणार, महादेव बाबा आशीर्वाद देणार, काशी विश्वनाथ आशीर्वाद देणार, जय सियाराम आशीर्वाद देणार. आणि पुन्हा 2029 फक्त आमचेच फटाके वाजणार आणि मोदी साहेब परत चौथ्यांदा प्राईम मिनिस्टर बनणार. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. आणि विजय, आता जो पश्चिम बंगालचं इलेक्शन चालू होणार आहे ना 2026चं, आता अजून 1-1.5 महिन्याने इलेक्शन चालू होणार आहे, तिथं सुद्धा आमचेच फटाके वाजणार. ममता बॅनर्जी आउट, मोदी साहेब कमिंग सून. आणि तिथं पण आमचा BJPचं सरकार स्थापन झालं तरी जी बंगालवासी आलेले ना बांगलादेशामधून, त्यांना हक्कलपट्टी करणार, गेट आउट करणार आणि SR लागू करणार. आणि चांगल्या भारतीय स्थानिक जो प्रॉपर लोक आहे भारतातले, अशा लोकांनाच ते मध्याला अधिकार देणार. याला म्हणतात मोदीचं बॉस. जय सियाराम. तो पहली बार जब एयरपोर्ट पे मोदी जी देश के प्रधानमंत्री थे, जब एयरपोर्ट पर कब्र खुदे की नारा लगाया, उसमें पवन खेड़ा जी, सुरजेवाला जी, बड़े बड़े नेता थे, क्या कार्रवाई कर दी भाई आपने? कोई कार्रवाई नहीं हुई. अभी जिन महिलाओं ने ये लगाया है, हिम्मत तभी हुई है जब उसका नेता प्रधानमंत्री को गाली दे रहा है लगातार. राहुल गांधी जी ने जितने अपशब्द, तू, तड़ाक, तुम, मोदी, ठंडा पड़ेगा, इस तरह की भाषा जब इस्तेमाल की है, तो कार्यकर्ता तो यही सीखेगा. आलोक शर्मा जी चालाकी से बचाने की कोशिश कर रहे हैं, बचाए वो, लेकिन देश देख रहा है कि जो कांग्रेस आप बार बार दावा करते हैं आजादी वाली पार्टी, शालीनता वाली पार्टी, वो देश समझ रहा है कि कांग्रेस निर्लज्जता की सारी हदें, बेशर्मी की सारी हदें पार कर चुका है. हाथ में संविधान लेके घूमता है, लेकिन जनमत पे चुना गया प्रधानमंत्री, जनमत पे चुनी गई सरकार को दिन भर गाली देते रहे. ये गालीबाजी कांग्रेस बन जाएगी. इसकी सजा देश आपको दे चुका है. पर एनडीए इसको विषय क्यों बना रहा है पार्लियामेंट के अंदर? देश के प्रधानमंत्री को कब्र खोदेगा और विषय नहीं बनेगा? अरे वाह, अद्भुत. विषय बनेगा. अगर देश का चुना हुआ प्रधानमंत्री वो जनता को रिप्रेजेंट कर रहा है, पूरी देश को रिप्रेजेंट कर रहा है, उसको अगर कोई कब्र खोदेगा, कोई कब्र खोदने की बात करेगा, कांग्रेस की रैली में करेगा, तो ये बात तो उठेगा, हर मंच पर उठेगा, जहां जहां जिस मंच पर मौका मिलेगा. मैं 2023 के विषय चल रहा हूँ. छोटा बोले. मैं 2023 के विषय चल रहा हूँ. एम्बियंस अब करिए आप. मोदी तेरी कब्र खुदेगी. और कौन नेता वहां मौजूद है? आप एम्बियंस सुनिए. रणदीप सिंह सुरजेवाला, शकील अहमद, ये तमाम नेता वहां मौजूद है. और आपको कई और लीडरशिप के लोग वहां पर दिखाई दे रहे हैं तस्वीरों के अंदर. पवन खेड़ा वहां बैठे हुए दिखाई दे रहे हैं आपको तस्वीरों के अंदर. मोदी तेरी कब्र खुदेगी. आलोक शर्मा जी, आप कह रहे हैं कि आप इससे पर्सनली एग्री नहीं करते कि पार्टी की हायर लीडरशिप बैठी हुई है एक जगह पर जहां पर इस तरह के नारे लगाए जा रहे हैं. ये मैं थर्ड क्लास लोक आहे. बता रहा हूँ. मोदी तेरी कबर खुदेगी. अरे तुम्ही त्यांच्या आईला सुद्धा सोडले नाही, मोदी साहेबांच्या आईला बोलायला. म्हणून आहे ना, इथं आमच्या तोचता, इथं आम्हाला त्रास होतो. मोदी साहेबांचा परिवारामधला मी एक सदस्य आहे. आमच्या नाशिकमध्ये आल्यानंतर सुद्धा आमच्या मोदी साहेबांनी सांगितलं होतं, हा जो 140 कोटी जो आहे ना, हा माझा पूर्ण परिवार आहे. तुम्ही मला निवडून द्या किंवा नका देऊ, मी सेवा अशीच करत राहणार. हा मंत्र आमच्या बसवत विभागामध्ये मोदी साहेबांनी दिला होता. त्याच्यामध्ये विजय होऊ ना हो, पण प्रत्येक शब्दामध्ये जादू होती, त्यांच्या जादू. आणि 2029 मध्ये सुद्धा जादू अशीच राहणार. आणि 29 मध्ये सुद्धा त्यांना बडबडीत अजून आशीर्वाद देणार. आज 400च्या नाड्याच्या म्हणले ना ते लोक की आम्ही अडवलं. अरे तुम्ही काय अडवणार? तुमची अवकात काय तुमची अडवायची? तुम्ही चांगल्या माणसाला सुद्धा नावं ठेवतात. जर तुमच्या बाजूने कामं केले तर खूप चांगलं, आणि तुमच्या विरुद्ध कामं केलं तर खूप नालायक. देशाला समजतं रे, देशाला समजतं. म्हणून आम्हाला गर्व आहे. आमचे मोदी साहेबच येणार 29 मध्ये. आणि बंगालमध्ये सुद्धा ते ममताचं आउट होणार आणि तिथे सुद्धा आमचे फटाके वाजणार. यावर्षी वाजणारच, आम्हाला विश्वास आहे. असं प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या राज्यात इलेक्शन होणार ना, तिथं काँग्रेस आउट. फक्त मोदी इन्कम, मोदी जिंदाबाद, मोदी जिंदाबाद. आणि मी साईबाबांचा प्रसाद पण त्यांना देणार आहे. याच्यानंतर मला काय झालं, माझ्या कमी जास्त माझ्या जीवाला, याला फक्त राष्ट्रवादी
याला फक्त पंजा, फक्त राहुल गांधी हेच जिम्मेदार राहतील, हेच जिम्मेदार राहतील. कारण आम्ही सेफ आहे, तर आज मोदीच्या राज्यात सेफ आहे. जय सियाराम. मोदी जी जनता के नेता है, तो मोतीलाल के वंशज से पैदा लिया हुआ व्यक्ति यदि देश में नेता बन जाएगा तो मुझे उम्मीद नहीं है कि वो जब बोलेगा तो उसके मुंह से मोती झरेंगे. तो मोतीलाल के वंशज लोग जो करना है करे. देश कांग्रेस का कब्र जरूर खोद देगी, जनता कांग्रेस का कब्र जरूर खोद देगी अगर ये भाषा रही. और बिहार में खोद दिया. आप कब्र कांग्रेस की खुदवाएं तो बिहार सही है. में 6 सीट पे ला दिया है और 2010 में निर्लज्जता की 3 हद है सीट पे भाई. ला दिया था. चिंता मत करिए. अच्छा, कांग्रेस जनता ने की आपको कब्र लड़ा को दिया है. एक मिनट अच्छा, उत्तर कांग्रेस देना की कब्र चाहूंगा को मैं. खुदवा